नाट्यशास्त्राच्या परिचयाची सुरुवात आपण सुरुवातीपासूनच करूया, म्हणजे नाट्याच्या उत्पत्तीपासून. कोणत्याही संस्कृतीमध्ये त्या संस्कृतीतल्या नाट्याच्या उत्पत्तीसंबंधी काहीतरी एक परंपरा चालत येत असते. तसं पाहिलं तर नाट्यकला आदिमकाळापासून आहे, पण तिचा विकास कला म्हणून जो होत गेला त्याची परंपरा संस्कृतमध्ये पाहता धार्मिक विधी, विधिनाट्य, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, छायानाट्य, ग्रीक नाट्य अशा अनेक गोष्टींमधून झाले असं मांडण्याची परंपरा आहे आणि विद्वानांनी त्यावर तसा साधकबाधक विचारही केलेला आहे. प्रत्यक्ष नाट्यशास्त्रात मात्र याविषयी असा भौतिक सिद्धांत कुठलाही आढळत नाही, तर एक मिथ्यकथा आढळते. पहिले 2 आणि शेवटचा अशा अध्यायांमध्ये मिळून आलेली ही कथा कदाचित तुमच्या माहितीची असेलही, पण तिची एकदा उजळणी करूया. कृतयुगामध्ये सगळं सुखमय होतं, पण त्यानंतर त्रेतायुग सुरू झालं आणि लोक ईर्ष्या, क्रोध, ग्राम्य भावना अशाने ग्रासले गेले. त्यामुळे इंद्र वगैरे देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले की आम्हाला या लोकांचं मन रिझवण्यासाठी एक क्रीडनीयक म्हणजे खेळणं द्या आणि ते दृश्य श्रव्य असू दे, म्हणजे पाहण्या ऐकण्याजोगं असू दे. मग ब्रह्मदेवानी भरतमुनींना पाचारण केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही 4 वेदांमधून काही काही अंश घेऊन एक 5वा सार्ववर्णिक वेद निर्माण करा. म्हणजे 4 वेदांचा अधिकार शूद्रांना नसल्यामुळे हा 5वा सार्ववर्णिक वेद, ह्यातलं सामाजिकतेविषयीचं भाष्य मी करत नाही इथे. पण हा वेद निर्माण करायला सांगितल्यावर भरतमुनींनी त्याप्रमाणे अंश घेऊन नाट्यवेद निर्माण केला आणि मग नाटकाचा प्रयोग झाला स्वर्गामध्ये. त्यावेळेला त्याच्यात नाटकामध्ये दैत्यांचा संहार दाखवल्यामुळे दैत्य क्षुब्ध झाले आणि विघ्नांना बोलावून त्यांनी नासधूस सुरू केली. मग इंद्राने त्यांना आपल्या जर्जर ध्वजाने वठणीवर आणलं आणि पुढे सगळं निर्विघ्न पार पडलं. मग नंतर आणखी 2 नाट्यप्रयोग स्वर्गात झाले, एक अमृतमंथन आणि एक त्रिपुरदाह, असे डिम आणि समवकार या प्रकारचे. त्यानंतरच्या प्रयोगाच्या वेळेला आपले 100 पुत्र घेऊन भरत प्रयोग करत असताना त्याच्या मुलांनी ऋषींची कुचेष्टा केली. त्यामुळे ऋषींनी त्यांना शाप दिला आणि नाट्य स्वर्गातून पृथ्वीवर आलं. आता ह्या मिथ्यकथेतल्या काही प्रश्नांची उत्तरं मलाच कळलेली नाही आहेत की पृथ्वीवर लोकांमध्ये हे धेवेदावे निर्माण झाले म्हणून त्यांचं मन रिझवण्यासाठी काहीतरी द्या असं म्हटल्यानंतर जे नाटक दिलं त्याचे प्रयोग स्वर्गात का झाले, पृथ्वीवर का नाही झाले मुळातच? पण याचं उत्तर आपल्याला मिळत नाही, तेव्हा आपण बाजूला ठेवतो प्रश्न. यातून आपल्याला काय हाती लागतं ते बघूया. मुख्य म्हणजे नाट्याचा गाभा जो संघर्ष असं आपण म्हणतो, जी नाट्यात्मतेची मूल प्रकृती आहे असं म्हणतो, त्याची जाण यातून दिसते. कृतयुगात नाट्य नव्हतं कारण ते पूर्ण सुखमय होतं, म्हणजे एकेरी सुख अळणी असतं, त्यात नाट्य नसतं. तसंच एकेरी दुःख असलं तर ते पण असह्य असतं, त्यातही नाट्य नसतं. त्रेतायुगात सुखदुःख दोन्ही होती आणि म्हणून नाट्य आलं, कारण सुखदुःखांच्या पाठशिवणीच्या खेळामध्येच नाट्य असतं. सुखाच्या अपेक्षेचा रंग दुःखाला आणि दुःखाच्या धास्तीचा रंग सुखाला असला की नाट्य फुलतं. ही जी संघर्षाची जाण आहे ही नाट्यात्मतेची मूलभूत प्रकृती आहे आणि ती भरताने इथे व्यक्त केली आहे. आता 4 वेदामधून 4 अंश घेतले असं म्हणण्याचं कारण एक तर सरळ असं आहे की आपल्याकडे कुठल्याही गोष्टीला प्रतिष्ठा देण्यासाठी त्याचा असा कुठेतरी परंपरेशी संबंध जोडायची पद्धत आहे. पण त्यात अधिक तथ्यही दिसतं. ऋग्वेदातून त्यांनी पाठ्य घेतलं भरताने, सामवेदातून गान घेतलं, यजुर्वेदातून अभिनय आणि अथर्ववेदातून रस. ऋग्वेदातून पाठ्य. ऋग्वेद हे काय आहे तर सूक्तांचा संग्रह आहे आणि ही सूक्त ह्या कविता आहेत. ऋग्वेदाचा धार्मिक कशाशी संबंध नाही आहे आपल्याला वाटतं त्याप्रमाणे. ते साहित्य आहे, काव्य आहे. ते निसर्गाच्या नाना रूपांसाठी रचलेल्या कविता आहेत त्या. तर हे साहित्य आणि ह्याच्यात नाटक हे संवादरूप साहित्य असतं, तर ऋग्वेदातही संवाद सूक्त असे स्वतंत्र सूक्त आहेतच. यमयमी संवाद, विश्वामित्र नदी संवाद, सरमापणी संवाद अशी सूक्तं आहेत. त्यामुळे ऋग्वेदातून पाठ्य घेतलं यात तथ्य आहे.
सामवेद तर गानाचं उगमस्थानच मानला जातो, त्यातून गान घेतलं. यजुर्वेदातून अभिनय घेतला याचे 2-3 अर्थ होतात. एकतर विधिनाट्यातून निर्मिती झाली असं म्हणताच येतं. दुसरी गोष्ट म्हणजे यज्ञविधी इतक्या गांभीर्यानेच नाटक घेतात रंगकर्मी लोक. तिसरी गोष्ट, कालिदासाने सुद्धा नाटकाला क्रांत क्रतु चाक्षुष म्हणजे डोळ्यांना सुखावणारा तेजस्वी यज्ञ म्हटलेलं आहे. यज्ञ मंडपाची रचना आणि रंगमंचाची रचना याच्यातही खूप साम्य आहे. यज्ञमंडपात विशिष्ट गोष्टीसाठी ठराविक जागा असतात आणि त्या जागांची मापं स्थानं सगळं ठरलेलं असतं. रंगमंचावरही तसंच असतं, वेगवेगळे विभाग आणि त्यांची मापं ठरलेली असतात. आणि याहून आणखी एक साम्य म्हणजे काही प्रकारच्या यज्ञांच्या आधी काहीतरी प्रतिकात्मक विधी केले जायचे आणि ते विधी म्हणजे एखादं लहानसं नाटुकलंच असायचं. म्हणजे सोमयागाच्या प्रारंभी सोमाच्या विक्रेत्याकडून सोम घेण्याचं एक नाटक केलं जायचं. यज्ञमंडपाच्या बाहेर दाराशी सोमाचा विक्रेता बसलेला असे. 4 वेदांचे ऋत्विज बाहेरून येताना त्या विक्रेत्याला सोमाचा भाव विचारायचे. त्याने भाव सांगितला की थोडी घासाघीस व्हायची, मग सौदा ठरायचा आणि त्यानंतर त्याला काहीही न देता त्याला मारहाण करून त्याच्याकडचा सोम हिसकावून घेऊन तो आत घेऊन जाऊन यज्ञाला सुरुवात व्हायची. आता ह्याच्याविषयी वेगळं भाष्य यातल्या नैतिकतेविषयी करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. सौदा ठरल्यावर त्याला मारहाण करायची ऋत्विजांनीच आणि सोम आत घेऊन जायचा, ह्याच्याविषयी काही न बोललेलं बरं. आपला मुद्दा ते नाटुकलं होतं हा एवढाच आहे. महाव्रत नावाच्या यज्ञाच्या वेळेला यज्ञमंडपाच्या बाहेर एक झोपाळा असे, त्याच्यावर एक ब्रह्मचारी आणि एक पुंश्चली म्हणजे वेश्या असे बसलेले असत आणि त्यांचं काहीतरी भांडण शिबिगाळ असं होई आणि त्यानंतर मग हा यज्ञ सुरू होई. त्यामुळे यजुर्वेदातून अभिनय घेतला ह्याला पुष्कळ आधार मिळतो. अथर्ववेद हा लौकिक रस मानला जातो, त्यामुळे रस त्यातून घेतला ह्याची उपपत्ती लागू शकते. अशा रीतीने 4 वेदांमधून 4 अंश घेऊन हा जो 5वा वेद रचला, त्याचं स्वरूप काय होतं, म्हणजेच नाट्याचं स्वरूप काय होतं. तर नाट्याच्या स्वरूपाविषयी भरत पुष्कळ गोष्टी बोलतो. एक तर त्यांनी यादीच दिली आहे लांबलचक की याच्यात काय काय विषय येऊ शकतात. तर धर्मनिष्ठ माणसांचं धार्मिक वर्तन, शूर माणसांची ऊर्जा, विद्वानांची नम्रता, सुखलोलुपांचे सुखोपभोग, अशा अनेक गोष्टी येऊ शकतात. अशा रीतीने हे जे काही निर्माण केलं ते क्रीडनीयक होतं, म्हणजे खेळणं होतं. आपल्याला माहीत आहे की इंग्लिशमध्ये सुद्धा नाटकाला प्ले म्हणतात. पूर्वी आपल्याकडे सुद्धा नाटकाचा खेळ लागला असं म्हणायची पद्धत होती किंवा दशावतारी खेळे असत. त्यामुळे नाटकाचं खेळाचं स्वरूप एक प्रकारे मान्यच झालेलं आहे. इंग्लिशमधला मेक बिलीव्ह हा शब्दसुद्धा हेच दाखवतो की कोलरिज ज्याला विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ म्हणतो. म्हणजे नाट्यगृहात शिरताना आपलं सगळं जे काही वास्तव असे विश्वास असतात ते बाजूला ठेवून जायचं असतं. एका मेक बिलीव्हच्या म्हणजे लुटूपुटूच्या जगात शिरायचं असतं आणि ह्या लुटूपुटूच्या खेळाचे स्वतःचे नियम असतात. म्हणजे लुटूपुटू खेळणारे तर तो खेळ गंभीरपणे खेळतातच, त्यातले पाहुण्यांनीसुद्धा त्याचे नियम स्वीकारायचे असतात, जसे नाटकात प्रेक्षकांनी स्वीकारायचे असतात. नाटकातलं स्वगत प्रेक्षकांना ऐकू येतं आणि शेजारच्या माणसाला कसं ऐकू जात नाही असा एक वास्तववादी प्रश्न प्रेक्षकांनी विचारायचा नसतो. भरतसुद्धा पुढे 27व्या अध्यायात सांगतो की प्रेक्षकांनी अनुकूल वृत्तीने आणि अनाग्रही मनाने जावं. आपल्या काहीतरी स्वतःच्या इच्छा अपेक्षा तिथे लादू नयेत. तिथे जे काही चाललं आहे त्याचे संकेत मान्य करावे. तर असं हे खेळणं असतं. आणि ह्या खेळण्यातून जे नाट्य निर्माण झालं किंवा हे जे खेळणं निर्माण झालं त्याचं स्वरूप काय आहे, तर ते सर्वस्पर्शी आणि सर्वदर्शी आहे नाट्य. भरताने एक मोठी लांबलचक यादी दिली आहे की त्याच्यात काय काय दाखवलं जाऊ शकतं. त्याच्यात शूर माणसांचं वर्तन, धर्मनिष्ठ माणसांचं वर्तन, सुखलोलुपांचं वर्तन, ह्या सगळ्याचा समावेश आहे. शिवाय तो असं म्हणतो की लोकवृत्तानुकरण असावं ते, किंवा सप्तद्वीपानुकरण असावं, किंवा त्रैलोक्याचं अनुकीर्तन असावं. म्हणजे काय, लोकवृत्त म्हणजे जग रहाटी,
जगराहाटी सगळी दाखवावी नाटकामध्ये आणि 7 खंडात जे काही दिसू शकतं ते दाखवावं, 3 लोकात दिसू शकतं ते दाखवावं. म्हणजे थोडक्यात नाटकाला काहीही वर्ज्य नाही आहे. त्याच्यात देव असू शकतात, दानव असू शकतात, ऋषीमुनी असू शकतात, सामान्य माणसं असू शकतात, राजे रजवाडे असू शकतात. जे जे म्हणून काही पृथ्वीवर किंबहुना त्रैलोक्यात असेल ते काहीही नाटकात दाखवता येतं. आणि ते कसं? नाना भावोपसंपन्न आणि नाना अवस्थांतरात्मक. नाना अवस्थांतरात्मक याचा अर्थ असा की माणसं आयुष्यात ज्या ज्या वेगवेगळ्या अवस्थांमधून किंवा परिस्थितींमधून जातात त्यांचं त्यांचं चित्रण नाट्यात असू शकतं किंवा असावं लागतं. आणि त्या अवस्थांचं चित्रण करताना त्या माणसांच्या भावभावना अर्थातच ओघाने येणार की त्या अवस्थांमधून जाताना त्यांच्या ज्या भावभावना असतील त्यांचं चित्रण हवं. म्हणजेच नाटक मी म्हटलं तसं सर्वस्पर्शी, सर्वसमावेशक, सर्वदर्शी असतं. त्याला अविषय काही नाही, त्याच्यात वर्ज्य काहीही नाही. आणि जसं नाटक सर्वस्पर्शी असतं तसं नाट्यकला ही सुद्धा एक प्रकारे सर्वस्पर्शी किंबहुना समन्वयी, कॉम्पोजिट आर्ट म्हणू आपण, अशी असते. भरत म्हणतोच, न तच्छास्त्रम न तच्छिल्पम न सा विद्या न सा कला नाट्यस्मिन् यन्न दृश्यते. असं शास्त्र, विद्या, कला, शिल्प काहीच नाही की जे नाटकात दिसत नाही. आणि हे खरं आहे. पुस्तक जेव्हा बनवायचं असतं म्हणजे रंगसज्जेची सामग्री जेव्हा बनवायची असते तेव्हा वेगवेगळ्या कला आणि शास्त्रांचा उपयोग केला जावाच लागतो. अशा प्रकारे अनेक शास्त्रकला नाटकामध्ये एकत्र येतातच. फक्त ती आपलं रूप पालटून येतात. म्हणजे नाटकाचं लेखन किंवा लिखित संहिता जी असते ती रंगावृत्ती बनून येते. चित्र आणि शिल्प असेल ते पुस्तक म्हणजे नेपथ्य बनून येतं. संगीत असेल ते पार्श्वसंगीत किंवा नाट्यसंगीत बनून येतं. पण सगळ्या कला अशा समाविष्ट असतात. असं हे सर्वस्पर्शी, समन्वयी, सर्वदर्शी असं जे नाट्य आहे ते कशासाठी निर्माण झालं? ते क्रीडनीयक का मागितलं देवांनी? तर मन रिझवण्यासाठी. मन रिझवून आणखीन काय साधायचं होतं का त्यातनं? देवांना काय अपेक्षित होतं आपल्याला माहीत नाही, पण भरताला अपेक्षित होतं. भरत नाट्याच्या निर्मितीचं प्रयोजन सांगतो की ते विश्रांती आणि हितोपदेश देणारं असावं. 2 प्रयोजनं भरताला अभिप्रेत आहेत. नाट्याने विश्रांती म्हणजे मन शांत करावं लोकांचं, मनाला आराम द्यावा, विसावा द्यावा. आणि हितोपदेश, त्यांना काहीतरी नैतिक बैठक प्राप्त करून द्यावी, त्याचे धडे द्यावे त्यांना. हे कसं मिळतं? तर नाटक एखाद्या कथानकातून सांगितलं जातं. मग त्या कथानकात रंजक गोष्टी असतातच. त्या कथानकात कोणाचं तरी आयुष्य दाखवलेलं असतं. त्यामुळे लोकांचं मनोरंजन होतं आणि त्यांना जो मनाला विसावा मिळतो त्याला विश्रांती म्हणतो भरत. पण हे दाखवण्यामागे त्याच्या मनात काहीतरी नैतिक प्रयोजन आहे. यातून काय योग्य, काय अयोग्य आहे, यातल्या चांगल्या माणसांचं वर्तन आहे ते काय दाखवतं, वाईट माणसांच्या वर्तनापासून आपण काय बोध घ्यावा, हे सगळं लोकांना समजून यावं अशी त्याची अपेक्षा आहे. आणि याला तो हितोपदेश म्हणतो. म्हणजे योग्य आणि अयोग्य वागण्याची किंवा नैतिक आणि अनैतिक वर्तनाची बूज माणसांच्या मनात निर्माण व्हावी ही त्याची अपेक्षा आहे आणि त्याला तो हितोपदेश म्हणतो. त्याच्या मनातलं हे प्रयोजन आपल्याला अनेक वेळा दिसलेलं आहे. मागच्या वेळी मी म्हटलं त्याप्रमाणे शृंगार आणि हिंसा वास्तववादी पद्धतीने दाखवू नये म्हणतानाही त्याला हेच अभिप्रेत होतं. किंवा बिभत्स रसाला तो रसात स्थान देतो. नाहीतर बिभत्स किंवा किळसवाणी गोष्ट रसाच्या पदवीला जाऊच कशी शकेल? पण त्याला त्यातला किळसवाणीपणा अभिप्रेत नाही आहे. तर किळसवाणं किंवा क्षोभक वास्तव बघून माणसाला त्याच्यापासून परावृत्त व्हायची इच्छा व्हावी किंवा त्या वास्तवाविषयी काहीतरी आपल्याला करायला हवं ते नाहीसं होण्यासाठी अशी बुद्धी व्हावी ही त्याची अपेक्षा आहे. आणि ते होतं त्यावेळी त्याला बिभत्स रस म्हटलं जातं. हे तो रसाच्या बाबतीत सांगेल पुढे रसांच्या वेळी. तर साहित्याचं हे जे भरताला प्रयोजन अभिप्रेत आहे हे सुद्धा इतर साहित्यशास्त्रीय ग्रंथांपेक्षा खूप वेगळं आहे. साहित्यशास्त्राचे सगळे ग्रंथ चतुर्वर्ग फलप्राप्ती असं सांगतात. म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत त्यांची प्राप्ती होते हे वाचल्याने.
म्हणजे काय होतं ते कुठेच स्पष्ट केलेलं नाही, ती कशी होते हेही सांगितलेलं नाही. खूप संदिग्ध आणि मोघम आहे हे. भरत त्याहून फार स्वच्छपणे सांगतो काय होतं ते, आणि त्यातून त्याचं ते सखोल जाणंही दिसून येते आणि व्यापक दृष्टीही दिसून येते की चतुर्वर्ग हे नाही आहे साध्य, तर हा हितोपदेश महत्त्वाचा आहे. पुन्हा भरताच्या मर्मदृष्टीची एकदा आपल्याला जाणीव होतेच. ती आणखी एका ठिकाणी होते. त्यांनी ते त्रैलोक्याचं भावानुकीर्तन हा शब्द वापरला आहे, त्यातलं अनुकीर्तन, आणि नटाने सप्तद्वीपाचं अनुकरण करावं, इथे जो अनुकरण शब्द वापरला आहे तो अनुकरण हा शब्द, हे दोन्ही शब्द भरताने किती जाणीवपूर्वक या अर्थाने वापरले हे मी खात्रीने नाही सांगू शकणार, पण त्याच्या एकूण ग्रंथावरून अशी सूचना मिळत राहते की त्याला ते या अर्थीच अभिप्रेत असतील. तो अर्थ म्हणजे अनुकरण किंवा अनुकर्तन कीर्तन ही सर्जनशील पुनर्निर्मिती असते. जगराहाटी बघून तिचं चित्रण करून हे नाटक लिहिलं ही खरी गोष्ट आहे, पण ते सांगताना ते सगळं प्रतिकृतीवादी ज्याला आज आपण म्हणतो, म्हणजे हुबेहूब आहे तसं नुसतं दाखवणं, आरसा दाखवतो तसं दाखवणं, त्याला आज प्रतिकृतीवादी म्हटलं जातं. तशा प्रतिकृतीवादी कलेला आज महत्त्व नाही आहे. तिच्यात जर सर्जनशील पुनर्निर्मिती असेल, तिच्यात असे संस्कार झाले असतील, तर ती जे दाखवते ते जास्त महत्त्वाचं असतं. आणि भरताला ते अभिप्रेत आहे असं त्याच्या एकूण जाणीवांवरून दिसून येतं. म्हणून अनुकीर्तन आणि अनुकरण हे शब्दसुद्धा आपण सर्जनशील पुनर्निर्मिती अशा अर्थाने घ्यायला हरकत नाही असं मला वाटतं. आणि नाट्याचं हे जे सगळं स्वरूप आहे हे आपण आशयाच्या अंगाने पाहिलं आत्ता. सादरीकरणाच्या अंगानेसुद्धा एक लहानसा विचार तो मांडून जातोच. तो म्हणतो की हे जे सगळं आहे हे जेव्हा चतुर्विध अभिनयातून सादर केलं जातं तेव्हा त्याला नाट्य म्हणावं. योयम स्वभावो लोकस्य सुखदुःख समन्वितः सोंगाद्यभिनयापेतो नाट्यमित्यभिधीयते. हा जो लोकस्वभाव मी दाखवणार आहे की ज्यातून तुम्ही बोध घ्यायचा आहे काहीतरी, तो लोकस्वभाव चतुर्विध अभिनयातून जेव्हा रंगमंचावर सादर होईल तेव्हा त्याला नाट्य म्हणावं. म्हणजे सादरीकरणाचाही बाब तो, सादरीकरणाचा मुद्दाही तो ध्यानात घेतो आणि संपूर्णपणे तो नाटकाविषयी बोलतो, त्याचा आशय आणि सादरीकरण. इथे आपण नाट्याचं स्वरूप, उत्पत्ती आणि प्रयोजन यांचा विचार केला. आता ज्या रंगमंचावर ते सादर होऊन सुरुवात होते त्याचा आपण पुढे विचार करू.